विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स या बंद आहेत। सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्याने अनेक प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। सुरक्षा तपासणी काउंटरवर गर्दी झाली आहे। डीजी यात्रा सॉफ्टवेअर सुद्धा बंद आहे। नागपूर विमानतळावरची दृश्य आपण पाहताय। सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स या बंद पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, नेमकं काय कारण कळतंय? नक्कीच डीजी यात्रा या नागपूर विमानतळावर बंद आहे। त्यासोबतच सुरक्षा यंत्रणांची तपासणी करणारे यंत्र जे आहे ते बंद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो, कारण की जवळपास 200च्या वर पॅसेंजर्स एका वेळेस, कारण की दिल्लीचं विमान आहे, इंदोरचं विमान आहे आणि थोड्याच वेळात मुंबईला जाणारं विमान आहे। त्यामुळे हे सगळे प्रवासी एकत्र विमानतळावर आलेले आहे, परंतु सुरक्षा तपासणीची जी यंत्रणा आहे ते कोलमडलेली आहे। त्यामुळे प्रचंड मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। काँग्रेसचे नेते नितीन राऊत सुद्धा आत आहे, अनेक व्हीव्हीआयपीज आहे, सगळ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अजूनही यंत्रणा ठप्प आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।